महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्विगी कंपनी व्यवस्थापनाला रायडर्सच्या मागण्या त्वरित मान्य करण्याचा इशारा दिलाय। जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर रायडर्सचा संप हा कायमस्वरूपी सुरूच राहील असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्पष्ट करण्यात आले। या आंदोलनासंदर्भात बुधवारी सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत मनसे प्रतिनिधी आणि स्विगी कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली। स्विगी रायडर्सचे हे आंदोलन गेल्या शुक्रवारपासून सुरू आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाची धार वाढली असून कंपनीला तातडीने यावर तोडगा काढण्याचे आवाहन करण्यात येते। गेले अनेक महिन्यापासून डोंबिवली विभाग आणि पालावा विभाग यामधले जे स्विगी रायडर्स आहेत ते अनेक महिन्यापासून आपल्या न्याय काही मागण्या त्यांच्या आहेत, त्याच्याबाबत वारंवार कंपनीकडे त्यांनी त्यांची बोलणी चालू होती। त्यांनी काही लेखी स्वरूपात आपल्या मागण्या मान्य दिल्या होत्या, परंतु स्विगी कंपनीकडून त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता। त्यांना त्यांचे जे काही अर्निंगचे जे काही पैसे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला वेगवेगळे अर्निंग त्यांना मिळत होतं। काहींना कमी प्रमाणात मिळत होतं, काहींना जास्त प्रमाणात मिळत होतं, काहींच्या अन्यायकारकरित्या आयडी बंद केल्या जात होत्या। या सगळ्या गोष्टींना कंटाळून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक तक्रार अर्ज आम्हाला सन्माननीय राजसाहेबांच्या नावाने दिला होता। त्यानुसार ज्यावेळेला स्विगीच्या सगळ्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, तत्पूर्वी पलावाच्या स्विगीच्या लोकांनी एकत्र येऊन ज्यावेळेला याबाबत आवाज उठवला होता त्यावेळेला मनपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे त्याबाबत आम्ही चर्चेला आलो होतो। साधारणतः आज ही 7वी चर्चा आहे। त्या 7व्या चर्चेपैकी 3 वेळेला माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब यांनी देखील या चर्चेत सहभाग घेऊन तोडगा काढायचा प्रयत्न केला, परंतु कंपनीतर्फे कोणताही सकारात्मक प्रतिसाद या रायडर्सला मिळत नाही। हे जे रायडर्स आहेत हे कंपनीचे केवळ डिलिव्हरी बॉयज नसून हे कंपनीचे डिलिव्हरी पार्टनर आहेत। यांच्या सर्व कामामुळे रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून ही लोक घाम गाळून ज्या वेळेला ऑर्डर्स मारतात त्या सगळ्या याच्या जीवावरती ही कंपनी आज सुरू आहे। आणि असं असताना जर रायडर्सच्या न्याय हक्कांकरता जर त्या मागण्या मान्य होत असतील तर त्या न्याय हक्क त्या मागण्या पूर्ण करून घेण्याकरता आज पलावा आणि डोंबिवली विभागातले सर्व स्विगीचे रायडर्स आहेत हे शुक्रवारपासून त्यांनी संप केलेला आहे। त्याबाबत आज देखील बैठक झाली। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने या सर्व स्विगीचे जे डिलिव्हरी पार्टनर्स आहेत त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे आहे। आज शेवटची आज जी चर्चा झाली त्याच्यात असं सांगण्यात आलं की दरवेळेला तुम्ही फक्त तोंडी उत्तरं देतात आणि ती तोंडी उत्तरं समाधान करत नसतात, केवळ फिरवाफिरवीची कामं करतात। उद्या सकाळी 11:30 वाजता सन्माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं जे काय म्हणणं आहे ते लेखी स्वरूपात त्यांच्या समोर आणि आमच्या समोर म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडावं, त्यानुसार पुढील चर्चा होईल। ज्या गोष्टी त्या लेखी स्वरूपात देतील त्यातल्या ज्या मान्य आहेत त्या मागण्या स्विगी जे डिलिव्हरी पार्टनर आहेत त्यांच्याकडनं मान्य केल्या जातील। ज्या उरलेल्या मागण्या आहेत त्या जर त्यांनी कंपनीने मान्य केल्या तर ठीक आहे, जर मान्य केल्या नाहीत हा संप असा सुरू आहे। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व स्विगी डिलिव्हरी पार्टनरच्या पाठीशी नव्हे तर खांद्याला खांदा लावून या त्यांच्या सोबत कायमस्वरूपी उभे राहील अशी मी त्यांना ग्वाही देतो। सुनील केदार यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय। काँग्रेसने अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली। बुटीबोरूमध्ये काँग्रेसचा एबी फॉर्म न भरता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता राहिलेल्या व्यक्तीला पाठिंबा देण्यात आला, त्यामुळे काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत। आणि सगळ्या उमेदवार अगोदरच जाहीर झाले, अनेक ठिकाणी पंजा नसणार आहे उमेदवार म्हणून काय पाहतात तुम्ही, कसं पाहता? त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या स्वबळावर लढायची ज्याची इच्छा असेल, ज्यांना आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही भारतीय जनता पक्षाचं चिन्ह घेऊ नका, शिवसेनेचं चिन्ह घेऊ नका, म्हणजे अजित पवार गटांचं घेऊ नका आणि यांचं घेऊ नका, कोणाचं तुमच्या शिंदे गटाचं। पण तुम्ही जर अपक्ष लढत असाल, तुम्ही एवढे वर्ष काम करता तर तुम्हाला अपक्ष लढायला कोण मनाई करणार आहे? आम्ही त्यांना सांगितलं, कारण त्यांना त्याच्या वार्डामध्ये लोकांची कामं करायची आहे, पक्ष वाढवायचा आहे, म्हणून त्या लोकांना आम्हाला सुद्धा त्यांना मोकळं सोडावं लागलं। आपण आता जे अपक्ष उमेदवार असणार आहे
कार्यकर्त्यांबरोबर तुमच्यासारखा नेत्यांची सुद्धा दमछाक होणार आहे सगळ्याच्या. कसं या पद्धतीने कशा पद्धतीने आपण सगळ्याच्या आम्ही जो काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असेल, ज्यांनी काँग्रेस पक्षात सिम्बॉल मिळाला असेल, त्याचा प्रचार जरूर करू. तो कोणी असो, काँग्रेस पक्षाचा कोणता पण उमेदवार असो. पण ज्या ठिकाणी अभद्रकृत्या करून बाहेरचे लोक आणून आमच्यावर लादण्याचा जो प्रयत्न झाला, त्या प्रयत्नाला आम्ही हाणून पाडण्याचं काम करू. वाडीचं एक उदाहरण द्यायचं विसरलो. वाडीमध्ये प्रकाश कोकाटे नावाचा तालुका अध्यक्ष होता, जो नागपूर ग्रामीणचा तालुका अध्यक्ष आहे, त्याला उमेदवारी नाकारली. वाडी शहराचा अध्यक्ष शैलेश होराणे, त्यांनी सुद्धा पक्षाकडे उमेदवारी मागितली, त्यालाही उमेदवारी नाकारली. आणि बुटीबुरी शहराचा अध्यक्ष युसुफ शेख, याला सुद्धा उमेदवारी नाकारली. अशा जर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जर अन्याय होत असेल आणि बाहेरून आलेल्या लोकांना जर आपण पद देणार असेल, त्यांना उमेदवार करणार असेल, तर या पक्षाची हानी आहे. ही हानी थांबली पाहिजे. हीच कळकळीची विनंती वरिष्ठांना करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर पत्रकार परिषद घेऊन सांगत आहोत. सुमित मेंढे जो आता तुम्ही सांगितलं शिक्षित संघाचे स्वयंसेवक आहे, मोहनजी भागवत आहे, अशा कार्यकर्त्याबद्दल आपण तक्रार वरिष्ठ 100% तक्रार करणार आहोत आपल्या मीडियाच्या माध्यमातून, आणि आम्ही स्वतः लेखी तक्रारी पाठवणार आहोत. बरं, सुनील केदारवर तुमचे गंभीर आरोप आहे. सुनील केदारचे का वागत आहे असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे 154 कोटीचा, आणि त्याचे कदाचित मला वाटते 1200 कोटी रुपयाची रिकव्हरी त्यांच्यावर येणार आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाची आतून सुपारी घेतलेली कार्यक्रम दिसतोय तो, आणि काँग्रेस पक्ष समूळ संपवून टाकायचा असा तो कार्यक्रम आहे, असा माझा आरोप आहे. तुम्ही खासदारांना रेती चोर असाही शब्द उल्लेख केला. हो, आहेत, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. ठीक. कुणाल भगत हे आमचे बुटीबुरीचे नगराध्यक्षाचे उमेदवार होते, प्युअर दलित आहे. यांना सोडून तो सुमित मेंढे आणला. तो SC समुदायातून अत्यंत अल्प समुदाय असलेला व्यक्ती, तो RSSचा कार्यकर्ता, त्याला तुम्ही तिकीट दिली. तो कार्यवाह आहे RSSचा, त्याला तुम्ही तिकीट दिली आघाडीची. हा अन्याय आहे. मी बाबा अष्टनकर, माजी जिल्हा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी. मला 4 महिन्याआधी अध्यक्षपदावरून गटबाजी करून मला काढलं, कारण मी गटबाजीला थारा दिला नसता, आणि आज जे काही केदार साहेब नागपूर जिल्ह्यामध्ये जे काही कृत्य करत आहे, त्या कृत्याला कदाचित माझ्याकडून आळा घातला गेला असता. म्हणून मला वरिष्ठांवर, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांवर प्रेशर आणून मला पदावरून काढलं, आणि नवीन नवख्या पोराला, जो स्टॅम्प व्हेंडर सारखा काम करतो चपराच्यासारखा, अशा पोराला अध्यक्ष केलं. त्यामागचं कारण असं आहे की मागे झालेली लोकसभेची निवडणूक, या लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडनं मुकुलजी वासनिक साहेबांचं नाव होतं, नितीनजी राऊत साहेबांचं नाव होतं, कुणाल राऊत साहेबांचं नाव होतं, त्याचप्रमाणे किशोर गजबे साहेबांचं नाव होतं. परंतु या दलित लोकांना वगळून एका श्यामकुमार बर्वे नावाचा उपसरपंच, जो रेती चोर आहे, ज्याच्या नावाने गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली, मिळवून दिली केदार साहेबांनी, आणि तो निवडून आला. त्यावेळेस संविधानाचा मुद्दा होता, म्हणून लोकांनी मतं दिली, आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम असो, दलित असो, या सर्व समुदायांनी BJPच्या विरोधात मतदान करून या माणसाला, श्यामकुमार बर्वेला निवडून आणलं. पण श्यामकुमार बर्वे निवडून आल्यानंतर सुनील केदार जे काही सांगतील, सुनील केदार जे काही म्हणतील, त्यांच्या आदेशाशिवाय पानसुद्धा हलत नाही. अशा परिस्थितीमध्ये नागपूर जिल्ह्यात आज काँग्रेस रसातळाला गेलेली आहे आणि गटातटात वाटल्या गेलेली आहे. याचं कारण आता कालच आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे महासचिव प्रसन्ना तिडके यांनी काँग्रेस पक्ष सोडून यांनी भारतीय जनता पक्ष जॉईन केला. त्याचप्रमाणे रामटेकचे आमचे थोपटे म्हणून जो पोरगा होता शहर काँग्रेसचा अध्यक्ष, त्याला तो सुद्धा काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागत होता, दामोदर थोपटे, त्याला सुद्धा बाजूला सारलं. आणि त्या ठिकाणी शिवसेना आणि प्रहार या पक्षाकडून निवडणुका लढलेला व्यक्ती आणून त्याला पंजा सिम्बॉल देऊन त्याला रामटेकचा उमेदवार केला नगराध्यक्षपदाचा. त्याचप्रमाणे साजाबाई सेठ कामठी येथून, जो आमचा खूप निष्ठावान कार्यकर्ता काँग्रेसचा, त्याचा बुनकर समाजाचा आहे, मुस्लिम समाजाचा मोठा समुदाय आहे, तो कदाचित निवडून आला असता आणि केदार साहेबाचं काही जमलं नसतं, किंवा केदार साहेबांना गटतटाचं त्याचं ऐकलं नसतं आणि गटतटाचं राजकारण करता आलं नसतं. म्हणून केदार साहेबांनी त्याची उमेदवारी कापून मुस्लिम समाजातील अल्प समाजाच्या व्यक्तीला तिकीट दिली, आणि
त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेस पक्षाचा हिरमोड झाला आणि अशाच पद्धतीने वाडी असो, वाडीमध्ये तर अभद्र युती झाली हो. जो माणूस भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता, जो भारतीय जनता पक्षाच्या सिम्बॉलवर मागची वाडी नगर परिषदेची निवडणूक लढला, ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्याच्यावर केस केली, त्याला अटक पण केली होती, अशा व्यक्तीला काँग्रेस पक्षाचा पंजा देण्यात आला, ही शर्मेची बाब आहे. त्याचप्रमाणे वानाडोंगरी असो, निलडो असो की डिगडो असो, या ठिकाणी स्थानिक लोकांना सोबत घेऊन निवडणुका लढण्याचा आमचा मानस होता. परंतु आम्हा लोकांना बाजूला सारून केदार साहेबांनी आपल्याजवळ जे काही हस्तक आहेत, जे काही चेले चपाटे आहेत, त्यांच्या मनाने तिकिटा देऊन त्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती खराब करून ठेवली. आणि मग उमरेड असो, उमरेडमध्ये मायनॉरिटीचा जो आहे वर्ग म्हणजे अल्पसंख्याक लोकांचा, त्यांना एक सुद्धा उमेदवारी दिलेली नाही. अशा पद्धतीनं सर्व जिल्ह्यामध्ये असंतोषाचं वातावरण तयार झालं. कार्यकर्ते यांच्या गटबाजीला कंटाळून काँग्रेस पक्ष सोडून बाहेर जात आहे. याविरुद्ध आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत. आणि आता बुट्टीबुरीचं एक मोठं प्रकरण आमच्या डोळ्यासमोर आलं. जो व्यक्ती RSSचा कार्यकर्ता आहे, ज्याच्या घरी मोहनजी भागवत साहेबांच्या सोबत त्याची फोटो आहे, तो कालपर्यंत कधीच काँग्रेसमध्ये नव्हता. त्या माणसाला काँग्रेस पक्षानं तिथे काँग्रेस पक्षाचा सिम्बॉल फ्रीज केला आणि आघाडी करून याला उमेदवार केला. हा सुमित मेंढे. बघा, अशा पद्धतीनं अभद्र युत्या करून जर काँग्रेस पक्ष संपवण्याचं काम करत असेल सुनील केदार, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि त्याच्या विरोधात आम्ही काँग्रेस पक्षाचे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब त्वरित त्यांनी कारवाई करावी. जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही हर्षवर्धन सपकाळांच्या आणि सुनील केदार यांच्या विरोधात दिल्लीमध्ये जाऊन तळ ठोकू. आणि दिल्लीच्या राहुलजी गांधी असो, मल्लिकार्जुनजी खरगे साहेब असो की KC वेणुगोपालजी असो, या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीपासून अवगत करू, हे सांगण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. समोर नहीं मिलने का ये कारण हमको भी थोड़ा ताज्जुब लग रहा कि जो सिस्टम है पार्टी का कि 7 तारीख को आपने इंटरव्यू बुलाया, उसके पहले पैसे भरे और उसका सब हमने प्रोसेस किया. हमारे 23 लोगों ने फॉर्म भरे, उसके पैसे भरे, उसका हमने प्रदेश को दिल्ली में सब जगह मेल कराया, जिसमें कुणाल भगत और योगेश हलवले, सलील वासे, ऐसे 4 लोगों ने एप्लीकेशन किया था शहर अध्यक्ष के लिए, पंजे के लिए, कि भाई कांग्रेस की तरफ से. इनमें से किसी को टिकट पंजे का नहीं दिया गया और 23 लोगों में से भी किसी को नहीं दिया. और सुमित मेंढे नाम का उसको अवैध आगाड़ी करके उनको पूरे कांग्रेस के कुछ लोगों को सुनील केदार ने अपने गट के लोगों को ले जाकर उन्होंने पंजा फ्री कराया और कांग्रेस के एक भी आदमी को पंजा नहीं दिया. नगराध्यक्ष और नगर सेवक किसी को नहीं बाय प्रोसेस हमने उसको इंटरव्यू दिए, पैसे भरे. कंप्लेंट करने वाले हैं कि इसका जिम्मेदार कौन है करके, जिम्मेदार सुनील केदार ही है. कंप्लेंट करेंगे प्रदेश की. हाँ, पहले हमने इसके पहले मेल किया है. कौन से तारीख को मेल किया है? हमने मेल किया है 4 दिन पहले. प्रदेश अध्यक्ष को भी बताया, वेणुगोपाल जी को, राहुल जी को, मुकुल जी को, हमने सब जगह मेल किया है, लेकिन किसी ने दखल नहीं दिया. कितने तारीख? 11 तारीख को हमने मेल किया. तो हम लोग चाहते हैं कि भाई जो लोग सच में सिस्टम में काम कर रहे, जो लोग इतने साल से संगठन में काम कर रहे, उनको अगर से टिकट न देते हुए, अगर से अभी आए हुए लोगों को अगर से आप दे रहे, तो फिर कांग्रेस कहाँ रहेगी? कौन कांग्रेस के साथ काम करेगा? तो हमारी विनंती है कि पक्ष श्रेष्ठी ने सुनील केदार के ऊपर में कार्रवाई करें. थैंक यू. येवला मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं चित्र दिसते. माजी आमदार मारोतराव पवार तसंच ठाकरे गटाचे येवला लासलगाव विधानसभा संपर्क प्रमुख संभाजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत ते पक्ष प्रवेश करणार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा येवला तालुका सहसंपर्क प्रमुख म्हणून काम करत होतो. परंतु येवला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी आज नामदार भुजबळ साहेब, नामदार अजितदादा पवार साहेब, समीर भाऊ आणि माझे काका मारुतराव पवार हे आम्ही अजितदादा पवार गटात आज प्रवेश करणार आहोत.
मागच्या काही दिवसांपूर्वी विविध भागात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला टोमॅटो मोठ्या प्रमाणात खराब झालाय। याच कारणामुळे बाजारात टोमॅटोची आवक घटली आहे। आठवडाभरापूर्वी 40 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो दुप्पट किमतीवर विकला जातोय। अजून काही दिवस दर असेच राहतील, मात्र नवीन पिकवलेले टोमॅटो बाजारात आल्यावर भाव कमी होण्याची शक्यता असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पनवेल महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला। पनवेल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठा प्रतिसाद देत विविध मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडल्या। मेळाव्यात मतदार यादीतील त्रुटी, मतदान प्रक्रियेवरील संशय तसंच महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीत झालेल्या गोंधळाबद्दल कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। सकाळी झालेल्या दुसऱ्या आरक्षण सोडतीनंतरही अनेक शंका कायम असल्याचं मत यावेळी मांडण्यात आलं। महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या कोट्यवधींच्या कामामध्ये अनियमितता आणि बोगस बिलांचा मुद्दा प्रखरपणे समोर आला। शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं। आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही मंडळी आणि आयोजित केलेला होता आणि या मेळाव्याला पनवेल तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी अतिशय उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। या मेळाव्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली त्याच्यामध्ये पनवेलच्या एकंदरच प्रशासनाच्या बाबतीत असलेला संशय, मतदानाच्या बाबतीत असेल, मतदार यादीच्या बाबतीत असेल, जी दुसऱ्यांदा सोडत आरक्षणाची महापालिकेसाठी सकाळी झाली त्या बाबतीत असेल, हा प्रकर्षानं डोकावताना दिसला। माझ्या साऱ्या काही सहकाऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या शेतकरी कामगार पक्षानं लवकर या ठिकाणी उमेदवार नक्की करावेत आणि कामाला सुरुवात करावी अशा पद्धतीच्याही भावना व्यक्त झाल्या। त्याचसोबत पनवेल महापालिकेच्या माध्यमातून जी बोगस कामं केली जात आहेत आणि कोट्यावधी रुपयांची बिलं काढली जात आहेत त्याच्या बाबतीत कार्यकर्त्यांनी असंतोष व्यक्त केला। अनेक ठिकाणी आपण बघतोय की कॉन्ट्रॅक्टर लोकांनी खोटी बिलं काढून खाल्लेली होती, पण जनतेच्या दबावामुळं आता त्या ठिकाणी दुसऱ्यांदा काम करायची वेळ यांच्यावर आली। तर पनवेलचं एकंदरच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत मतदार अतिशय असमाधानी आहे, त्यांच्याविषयी प्रचंड असंतोष आहे, तो ह्या मेळाव्यात प्रकट झाला। शेतकरी कामगार पक्ष ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढायला मागतोय, पण माझ्या सहकाऱ्यांची भावना आहे की याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षानं उमेदवारांचा निर्णय लवकर घ्यावा, आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार उतरवावेत आणि चांगलं यश मिळवावं, त्या दिशेनं वेळ न दवडता काम करावं। पण मी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना समजावलेलं आहे की आपल्या मनातल्या भावना आहेत त्या निश्चितपणानं योग्य आहेत, पण आपल्याला पनवेलमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेला सामोरं जायचं आहे। पण जास्तीचा वेळ घालवू नये ही कार्यकर्त्यांची जी मानसिकता आहे ती मात्र निश्चितपणानं आम्ही त्याच्यावर विचार करून तातडीनं निर्णय घ्यावा अशीच आहे। आगामी या निवडणुकांमध्ये आजचा कार्यकर्त्यांचा जोश बघितला तर निश्चितपणानं महाविकास आघाडी, मनसे ही आघाडी सत्तेवर येईल हा विश्वास मला पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या दोहोच्या बाबतीत व्यक्त करावंसं वाटतोय। विधानसभेमध्ये जे झालं ते विसरून कुठंतरी ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभं राहून मी जनतेमध्ये जातोय, ज्यांच्या खांद्यावर आमच्या राजकीय पक्षाची किंवा आमची मदार आहे, त्या कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका आहेत। कार्यकर्त्यांचं हित नजरेसमोर ठेवून मी तातडीनं विधानसभेनंतर महाविकास आघाडी पुनरुपी या ठिकाणी कार्यरत केली आणि जी लोकांची इच्छा आहे, लोकांना या ठिकाणी ठाकूर कंपनीला विरोध तर करायचा आहे, पण विरोधक व्यवस्थितरित्या येत नाहीत अशी त्यांची भावना आहे।
तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे गोंधळ विधानसभेला झाला त्याच्यातून या ठिकाणी धडा घेत यशाच्या दिशेनं आम्ही वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे. पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता नाही तर महापौर ठरवण्याच्या दृष्टीनं आम्ही ही निवडणूक लढतोय. युती म्हणूनच निवडणूक लढवणार? 100% महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू. महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून जिथं कुठं थोडेसे मतभेद असतील ते दूर करून ह्या निवडणुका आम्ही लढू. पण यश मिळवण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडी म्हणूनच लढू. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी वाजत गाजत हलगीच्या ठेक्यावर डान्स करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. याच पार्श्वभूमीवर कागलमधल्या कागल नगर परिषदेमध्ये सुद्धा अशाच तृतीयपंथीय जावेद पिंजारी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी हलगीच्या ठेक्यावर नृत्य करत आणि प्रचंड घोषणाबाजीत नगर परिषद परिसर दणाणून सोडला. मी प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला करणार आहे. प्रचार कशा पद्धतीने करणार आहात? कारण दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. नाही, ते त्यांच्या पद्धतीने करते, मी माझ्या पद्धतीने करणार. काय ध्येय ठेवून या सगळ्या म्हणजे परवा 15 दिवसाच्या पाठीमागं आमच्या संघटन आणि तृतीयपंथी संघटनाकडून आमची एक हे झालेली पत्रकार परिषद झालेली. त्यावेळेस इशारा दिलेला होता की तृतीयपंथीयांना तुम्ही उमेदवारी तुमच्याकडून तर द्या, नाहीतर मग आम्ही स्वतः स्वबळावर लढू, नाहीतर मग अपक्ष. काय मुद्दे घेऊन तुम्ही समोर जाणार आहात? काय काम करणार आहात? आता ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर पण आहे, परत आमच्या समाजासाठी पण लढा करत काय तर द्यायला पाहिजे. कारण भीक मागणं हाच एक व्यवसाय सोडून दुसरं काहीतरी पण आमचं पण पद असावं असं पण आमची इच्छा आहे. आम्ही पण कुठल्या तरी कार्यात आम्ही पण कार्य करावं समाजाबरोबर, खांद्याला खांदा लावून. नमस्कार. काय डोक्यात काय आहे? पहिल्यांदा काय काम करणार आहात? नाही, पहिल्यांदा माझ्या प्रभागाचा मी विकास करणार, मग त्याच्यानंतर मग पुढं काय असेल, काय प्रभागात काय समस्या, लाईट पाणी असेल, असे ज्या गरजेच्या रोजच्या ज्या जीवनात काही आहेत त्या सगळ्या, शिक्षण म्हणा. ज्या पद्धतीनं मैत्री संघटनेने गेल्या आठवड्याभरापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सर्व पक्षांना सांगितलं होतं की तृतीयपंथी समुदायातील घटकांना प्रत्येक पक्षाने उमेदवारी द्यावी, अजून कोणत्याही पक्षाने दिलेले नाही आहे. त्यामुळे पहिली सुरुवात आमची जावेद जे आहेत कागल येथून यांनी फॉर्म भरण्याची सुरुवात केलेली आहे आणि नक्कीच याचे पडसाद येणाऱ्या दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटतील आणि प्रत्येक जिल्ह्यातून गावखेड्यातून प्रत्येक तृतीयपंथी घटक हा उमेदवार म्हणून उभा राहील. आमचं विजन मिशन हेच आहे की गेल्या 75 वर्षामध्ये या भारत देशात अजूनपर्यंत आपण लोक निवडणूक लढत आहोत, ती म्हणजे रस्ता, पाणी, लाईट, ज्या मूलभूत सोयीसुविधा आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांना देता आल्या नाहीत. ह्याच्या पलीकडे जाऊन आज आपल्याकडे स्किल एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन, सर्वांगीण विकास माणसाचा जो महत्त्वाचा आहे, ह्या सर्व दृष्टिकोनातून माझ्या समाजातले उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या प्रभागामध्ये काम करतील आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक मतदार ज्या वेळेला रस्त्यावर जात असताना कुठल्याही माझ्या तृतीयपंथी बंधू भगिनीला 1 रुपये देता, त्या पद्धतीनं या माध्यमातून मी प्रत्येक मतदारांना आवाहन करते की त्यांनी मतांची देणगी आणि मतांची जी तुम्ही आता भीक म्हणता पण आम्ही त्याला भिक्षा म्हणतो, तशी आम्हाला भिक्षा स्वरूपी या लोकांनी मतदान करून आमच्या उमेदवारांना निवडून द्यावा अशी विनंती करते. धन्यवाद. सध्या नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक पक्षानं युती आणि स्वबळाचा नारा दिल्यामुळे हदगाव शहरात चित्र बदलले. रिपब्लिकन पक्षाची शिवसेना शिंदे गटासोबत युती असून सुद्धा आमदार बाबूराव कदम यांनी स्थानिक तालुक्यातील रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता संपूर्ण जागा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटानं घेतल्या. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं स्वबळाचा नारा दिलाय. त्यांनी स्वरूपा भोसले यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे येणाऱ्या काळात याचा शिंदे गटावर काय परिणाम होईल असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडलाय. आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेबांनी दाखवलेला विश्वास तसेच शिंदे साहेबांनी दाखवलेला विश्वास, या विश्वासाला पात्र होऊन मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून या जर नगर अध्यक्षपदासाठी निवडून आले तर सर्वांचेच मी आभार मानून नक्कीच विकासासाठी प्रयत्नशील असेल. आजच्या काळामध्ये समाजाला परिवर्तनाची अपेक्षा आहे. महिला जागृत झालेल्या आहेत. जर मला नगराध्यक्षपदासाठी त्यांनी निवडून दिले, संधी दिली तर मी नक्कीच सर्वांगीण विकास करेल. महिलांसाठी
आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करेन, सार्वजनिक पूर्णपणे विकास करण्याचा प्रयत्न करेन. आणि विश्वासाचा प्रश्न नाही. रिपब्लिकन सेना शिवसेना शिंदे गटाची महाराष्ट्र लेवलवर आज पण आहे. या ठिकाणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने ॲडव्होकेट स्वरूपाताई चौरे यांचं नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे. आणि निश्चितच या 2-3 दिवसामध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या वतीने विधानसभेचे प्रभारी महेंद्र भाऊ व शहराचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ भोरे यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे. शिंदेसाहेब व एकनाथ शिंदेसाहेब व आनंदराज साहेब या पदासंदर्भामध्ये चर्चा करतील आणि चर्चा होऊन निश्चितच ही सीट रिपब्लिकन सेनेच्या बाजूने येईल अशी अपेक्षा आहे. नाही झाली तर आम्ही या ठिकाणी मैत्रीपूर्व लढत लढायला तयार आहोत. चोपडा नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवार ठरवण्याची मोठी लगबग सुरू केली होती. यंदा नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव असल्यानं सर्वच पक्ष सुशिक्षित, सक्षम आणि जनाधार असलेल्या उमेदवारांच्या शोधात होते. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं चोपड्यातील परिस पार्क इथं घेतलेल्या आढावा बैठकीत पक्षातील महिला नेते आणि प्रवक्त्यांच्या उपस्थितीत डॉक्टर कविता रवींद्र पाटील यांचं नाव नगराध्यक्षपदासाठी अधिकृतपणे जाहीर केलं. मात्र नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ठरलेल्या वेळेनुसार दुपारी 3 वाजेपर्यंत डॉक्टर कविता पाटील यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडण्यासाठी आवश्यक असलेला एबी फॉर्म हा पक्षाकडून न मिळाल्यानं त्यांच्या अर्जाची प्रक्रिया ही अपूर्ण राहिली. त्यामुळे त्या नामनिर्देशन पत्र वैध करू शकल्या नाहीत. या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली. पक्षातील अंतर्गत विसंगतीही प्रखरशानं समोर आल्याची चर्चा आहे. मॅडमांना ज्यावेळेस राष्ट्रवादी अजितदादा गटांचा जो आढावा बैठक होती त्यावेळेस मॅडमांचं नाव नगराध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आलेलं होतं. तर त्यानुसार आपण अर्ज दाखल केला होता. तर पुढे काय झालं? ज्या दिवशी राष्ट्रवादीच्या मूळ गटाने आढावा बैठक घेतली त्या दिवशी माझी सौ डॉक्टर कविता रवींद्र पाटील यांची त्या सर्व मूळ गटाने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली हे आपण सर्वांना माहीत आहे. अजितदादा गटातर्फे आणि आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब या प्रतिभाताई शिंदे ज्या प्रवक्त्या आहेत त्यांच्या साक्षीने अजितदादा गटाच्या मूळ गटाने डॉक्टर कविता पाटील यांची राष्ट्रवादी गटातर्फे उमेदवारी जाहीर केली होती. मग आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्याला एबी फॉर्म मिळाला का? ज्या वेळेला मूळ गटाने आमची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर आदरणीय अरुणभाई साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी मुंबईमध्ये पक्षप्रवेश केला. त्यानंतर मध्ये बऱ्याच घटना घडत गेल्या आणि त्या घटना घडत असताना असा काय चमत्कार झाला किंवा काय मला माहीत नाही, परंतु ज्या अजितदादा गटाच्या मूळ गटाने आमची उमेदवारी जाहीर केली त्यांनीच आम्हाला आज शेवटच्या मिनिटापर्यंत सांगितलं की एबी फॉर्म येतोय, उपलब्ध होतोय. तर त्यांचा जो मूळ गट होता अजितदादा गटाचा त्यांच्यावर आमचे विश्वास आणि श्रद्धा असल्यामुळे आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घड्याळ या चिन्हाचा अर्ज दाखल केला. पुढील आता निर्णय काय राहील आपला? चोपडा शहरामधील सर्वसामान्य जनता यांच्या एकंदरीत भावना, त्यांचा दृष्टिकोन, त्यांची विचारशीलता यांचा एकंदरीत विचार करून आम्ही सर्वांनी मिळून जनतेच्या इच्छेप्रमाणे एक सक्षम, उच्च शिक्षित, दूरदृष्टिकोन असलेला, विकासाची विजन असलेला एक उमेदवार द्यायचा मी प्रयत्न केलाय. आजच्या या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राजकारणामध्ये कुठेतरी जनतेच्या साक्षीदार म्हणून, एक सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही एक पर्याय जनतेसमोर द्यायचा प्रयत्न केलाय. आता प्रयत्न आम्ही नक्की केलाय, परंतु
सर्व निर्णय आता सर्वसामान्य जनता, मायबाप जनता जनार्दन, मतदार राजा हा कशा पद्धतीने विचार करतो, कोणत्या पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त करतो आणि त्यानंतर पुढची कार्यवाही करण्यात येईल असं मी आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो. दाखल करण्याची शेवटची मुदत होती, तोपर्यंत आपल्याला AB फॉर्म मिळाला नाही. काय या संदर्भात काय भावना व्यक्त करणार? ज्या दिवशी आढावा बैठक घेण्यात आली त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा मूळ जो गट होता त्या गटाने माझं नाव नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून नाव घोषित केलं आणि आज सकाळी त्यांच्या पक्षाच्या आदेशानुसार आणि जो मूळ गट होता त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून फॉर्म भरला घड्याळ या चिन्हावर आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत AB फॉर्मची वाट पाहिली, पण तो दुर्दैवाने आम्हाला लाभला नाही. आता बघू पुढे जनता जनार्दन, मायबाप, सगळे मतदार बंधू भगिनी यांनी आता ठरवावं. त्यांनी त्यांच्या भावना, त्यांचे मतं जाणून घेतल्यानंतर पुढचा निर्णय घेऊया.